राधे कृष्ण. सर्वांना नमस्कार. माझ्या या नवीन चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या चॅनेलच्या माध्यमातून मी आपणास प्राचीन ग्रंथांच्या कथा किंवा त्याचं सार सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात श्रीमद भगवद गीता या महान ग्रंथापासून. श्रीमद भगवद गीता हा नुसता ग्रंथ नसून ते एक शास्त्र आहे, जीवन जगण्याची कला आहे किंवा त्याला आपण आर्ट ऑफ लिव्हिंग असंही म्हणू शकतो. यामध्ये भगवान श्रीकृष्णाने स्वतः स्वमुखाने अर्जुनाला उपदेश केलेला आहे. ग्रंथामध्ये एकूण 18 अध्याय आहेत आणि 700 श्लोक आहेत. आज आपण प्रथम अध्यायाला सुरुवात करणार आहोत. प्रथम अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग आणि त्यामध्ये एकूण 47 श्लोक आहेत. तर सुरुवात करूयात आपण. कुरुक्षेत्राच्या ठिकाणी पांडव सेना आणि कौरव सेना युद्ध करण्याच्या उद्देशाने आमने सामने उभा ठाकलेले आहेत आणि धृतराष्ट्राला जाणून घ्यायचं आहे की युद्धभूमीवरती काय चालू आहे. परंतु धृतराष्ट्र हे जन्मतःच अंध असल्यामुळे ते पाहू शकत नाहीत. म्हणून ते आपला सचिव असलेल्या संजयाला प्रश्न विचारतात की अरे संजया, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युसो मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हे या श्लोकामध्ये कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र असंही संबोधण्यात आलेलं आहे. तर क्षेत्र म्हणजे काय किंवा क्षेत्रज्ञ म्हणजे काय हे आपण ग्रंथाच्या 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ विभाग योग या अध्यायामध्ये पाहणार आहोत. तर धृतराष्ट्र विचारतात की हे संजया, माझे पुत्र आणि पांडुपुत्र या वेळेला युद्धभूमीवरती काय करत आहेत. संजय हा व्यासांचा शिष्य असल्यामुळे त्यांना व्यासांनी दिव्य दृष्टी प्रदान केलेली होती, म्हणून ते दूरवरचं पाहू शकत होते. संजयाने युद्धभूमीवरील दृश्य पाहून धृतराष्ट्राला सांगितले की हे राजन, युद्धभूमीवरती आपले पुत्र दुर्योधन याने पांडव सेनेचं निरीक्षण करून आपल्या सेनेचे सेनापती असलेले द्रोणाचार्य यांना सांगतात की हे बघ द्रोणाचार्य, समोर महान रथी जसे की महान धनुर्धर अर्जुन, भीम यासारखे महान योद्धे आहेत. त्यामुळे तुम्ही सावध राहा आणि शेवटपर्यंत पितामह भीष्मांचं रक्षण करा. असा आदेश दुर्योधन सेनेला का देतात? कारण पितामह भीष्म हे इच्छामरणी आहेत आणि जोपर्यंत पितामह भीष्म जिवंत आहेत तोपर्यंत आपला पराजय होऊ शकत नाही. म्हणून शेवटपर्यंत सर्व बाजूने पितामह भीष्मांचं रक्षण करा असं दुर्योधन आपल्या सेनापती आणि सैन्यांना सांगतात. आणि तेवढ्यात पितामह भीष्म आपला शंखनाद करतात आणि दुसऱ्या बाजूने श्रीकृष्ण आणि पांडव सेनाही आपले दिव्य शंख ध्वनी करतात आणि युद्धाला एवढ्यात सुरुवात होणार तेवढ्यामध्ये अर्जुन श्रीकृष्णाला सांगतो की अरे कृष्णा, जरा आपला रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी घेऊन चल बघू. कारण अर्जुनाला समोर युद्धासाठी कोणी आलेला आहे ते पाहायचं आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण आपला रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी घेऊन येतात. तेव्हा अर्जुन समोरची सेना निहाळतो, बघतो तर काय, समोर युद्ध करण्यासाठी आपले पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य किंवा बंधू, मामा, सासरे असे सर्व सैन्य पाहिल्यानंतर त्याच्या मनाला दुःख होतं, तो विद्वग्न होतो आणि त्याला वाटतं की अरे बापरे, आपण यांच्याबरोबर युद्ध करायचं, ज्यांच्या आपण अंगाखांद्यावर खेळलो, मोठे झालो, बागडलो आणि आपण ह्यांच्यावरती बाण सोडायचे, असं नाही होऊ शकत आहे. छे, हे नाही होऊ शकत आहे. त्यापेक्षा मी भगवी वस्त्र नेसून संन्यास पत्करेन अशी अवस्था अर्जुनाची झाली. त्याच्या अंगाला कंप सुटला, तोंड कोरडे पडले, आपलं गांडीव धनुष्य हातातून गळून पडलं आणि ते रथाच्या पाठीमागं जाऊन डोक्याला हात लावून गुडघे टेकून खाली बसतो. तो स्वधर्म विसरला किंवा कर्तव्यापासून बाजूला झाला.
तर भक्तजन हो, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एखादा तरी प्रसंग किंवा परिस्थिती निर्माण होते की त्यावेळेला आपण कोणता निर्णय घ्यावा हे सुचत नाही. अर्जुनाला आता काय करावे हे समजेना, युद्ध करावे की सोडून द्यावं. तर कर्तव्यापासून तो विमुख झाला. आपण सुद्धा त्यावेळेला आपल्याला सुचत नाही की काय करावं म्हणून. अशा वेळेला आपण सद्गुरूंना शरण जायचं. जसं की अर्जुन श्रीकृष्णाला शरण गेला, गुडघे टेकून खाली बसला आणि श्रीकृष्णाला विचारतो की आता मी काय करू, मला काहीच सुचेना असं झालंय. आणि जरी माझं ह्या युद्धामध्ये विजय प्राप्त झाला ना, तरी सुद्धा ह्या रक्तलांछित सिंहासनावरती बसून मला कोणतं सुख मिळणार आहे. त्यामुळे मला हे युद्ध नको असं तो श्रीकृष्णाला सांगतो. तर श्रीकृष्ण ओळखतो की हा अर्जुन आता मोहग्रस्त झालेला आहे, याचा मोह आपण दूर करायला हवा. आणि म्हणून तो इथून पुढच्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला काय उपदेश करतात, मोहापासून कसे दूर करतात, हे पुढील अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यामुळं पुढील व्हिडिओ ऐकायला विसरू नका. हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल धन्यवाद. आणि असंच प्रत्येक अध्यायाचा एक व्हिडिओ क्रमशः मी पाठवणार आहे आपल्यासाठी. आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला काय जर ज्ञानामध्ये भर पडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि पुढचा व्हिडिओ हा दुसऱ्या अध्यायाचा असणार आहे. तर तोपर्यंत जय श्री राधे.